श्री स्वामी समर्थ. 18 जानेवारी रोजी आपल्या नवीन वर्षातली पहिली दर्श मौनी अमावस्या आलेली बघा. मौनी अमावस्या म्हणजे मौनी या नावातच अमावस्याचा अर्थ दिलेला आहे. मौनी म्हणजे मौन व्रत धारण करायचंय. या दिवशी जेवढं जमेल तेवढं आपण कमी बोलायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या कामाशी काम ठेवायचे, उगाच कोणाशी वादविवाद तंटा नाही करायचा आहे. तर चला तर मग आता बघूया अमावस्याच्या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर अमावस्याच्या दिवशी सर्वात प्रथम आपण सकाळी आंघोळ करताना अंगाला पंचगव्य लावायचे बघा. पंचगव्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, ते एकदम असं थोडंसं घट्ट मिश्रण करून ते आपण पूर्ण अंगाला लावायचं आहे. आणि त्यानंतर 2-3 मिनटं थांबायचं आहे आणि नंतर आपण अंगावर पाणी घ्यायचं आहे. हे केल्याने आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ते दूर होते. हे आपण रोजही केलं तरी चालतं, किंवा मग आता जे मोठ्या पर्वणी असतात बघा, अमावस्या, पौर्णिमा, या दिवशी तर आपण आवर्जून करावं. त्यानंतर आपण म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यावर आपण तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीला पंचोपचारी तुळशीची पूजा करायची आहे. धूपदीप, हळदी कुंकू, अक्षता व्हायचे आहेत, फुल व्हायचं आहे, तुळशीला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. एका तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये गंध, अक्षता, हळदी कुंकू, एक फूल टाकायचं, लाल फूल असेल तर ते टाका. आणि ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः असं म्हणून सूर्याला अर्घ्य द्यायचं बघा. आणि यानंतर आपण पितृदेवांसाठी काय करायचं, पितृस्तोत्र आहे बघा नित्यसेवेमध्ये, ते वाचन केलं तरी चालेल, किंवा बाह्य शांती सूक्त आहे ते पण वाचन करायचं आहे. त्यानंतर आपण घरातील जाळे जळमटे वगैरे काढायचे आहेत. या दिवशी आवर्जून जाळे जळमट साफसफाई करायची बघा. अमावस्याच्या दिवशी केलेली खूप चांगलं असतं. ज्या घरात जाळे जळमट वगैरे असतात त्या घरात आर्थिक चणचण ही असतेच. त्यामुळे आपण हे आवर्जून करायचं आहे. त्यानंतर आपण देवघरे स्वच्छ करायचे. देवघरातील जे देव असतील त्यांनाही छान आंघोळ वगैरे घालायची. म्हणजे जे तुमच्याकडं असेल, आता केंद्रामध्ये लिक्विड पण भेटतं बघा देव साफ करण्यासाठी, ते आणायचे. किंवा मग तुम्ही लिंबू वगैरे पण लावू शकता, किंवा मग हळदमध्ये मिक्स करून तुम्ही मीठ आणि हळद मिक्स करून त्याने पण देव धुवू शकता. शक्यतो पितांबरीने देव नाही धुवायचे, कारण आपण पितांबरी म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप लिक्विड हे असतं, केमिकल वगैरे. त्याच्यामुळं ते फक्त आपण तांब्याचे भांडे धुण्यासाठी वापरलं तर मला वाटतं बरं होईल. देवांना नाही वापरलं तरी म्हणजे खूपच चांगलं होईल ते. तर अशा पद्धतीने आपण नंतर छान असे देवघरामध्ये सर्व देवांची पूजा करायची. छान देवघर सजवायचं या दिवशी. आणि त्यानंतर आपण मग घराला बघा, अमावस्या असल्यामुळे आपण पितरांची सेवा ही 12 ते 12:30 या वेळेत करायची. या वेळेत काय करायचं आहे तर आपण बिना आळणी भात बनवायचा आहे बघा, बिना मीठ टाकायचा. तो भात बनवायचा एका डिशमध्ये, तो असं वाटीत थापून घ्यायचा आहे आणि ते वाटी उकडी करायची बघा डिशमध्ये. त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे, थोडं दही टाका आणि ते दक्षिण दिशेकडे गॅलरीमध्ये वगैरे ठेवून द्या. कावळं आलं तर ते घेऊन जाईल. तुमचा पितृदोष जर नसेल घरामध्ये तर कावळा घास घेतो, आणि पितृदोष जर असेल तर कावळा घास घेत नाही बघा. पितरांच्या दिवशी पण आपण बघतो काही काही घरांमध्ये कावळा घास नाही घेत. तर का नाही घेत? आपल्या हा घरामध्ये पितृदोष असतो. पितृदोष म्हणजे कसा ओळखायचा? तर घरामध्ये म्हणजे विनाकारण वादविवाद, भांडण, तंटे, व्यसनं असतात घरामध्ये, मुलामुलींचे लग्न होत नाहीत, नोकरीचे प्रश्न असतात, हे सगळं पितृदोषाची कारणे असतात. तर मग यावर काय करावं? तर आपण नारायण नागबली करू शकतो. आपण भागवत असतं बघा, भागवत ग्रंथ आहे बघा, छोटा संक्षिप्त भागवत, त्याचं आपण पारायण करू शकतो. आणि दर एकादशीला त्याचं पारायण करायचं आहे. ज्यांना म्हणजे नारायण नागबली करणं शक्य नाही त्यांनी हे आवर्जून 15 दिवसाची जी एकादशी असते आपली महिन्यातली, तिला आवर्जून छोटा भागवत करायचं आहे. मोठा भागवतही तुम्ही वर्षातून 1-2 वेळा करू शकता. याने आपला पितृदोष कमी होतो. शंकराच्या पिंडीवर आपण रुद्र घेऊ शकतो, यानेही आपला पितृदोष कमी होतो. जे छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपण सर्वांनी कराव्यात असं मला वाटतं. तर यानंतर काय करायचं बघा, आपण पिंपळाच्या झाडाला दिवसातून तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही पिंपळाच्या झाडाला एक म्हणजे याच्या पेल्यामध्ये अर्ध पाणी घ्यायचे, अर्ध दूध घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे. पिंपळाच्या झाडामध्ये बघा त्रिदेवांचा वास आहे. खाली म्हणजे खोडाशी आपले विष्णू भगवान आहेत, ब्रह्मदेव आहेत खाली, आणि मध्यभागी विष्णू भगवान आहे, आणि वरती आपल्या महादेवांचा वास आहे. हे तिन्ही भगवान या झाडामध्ये आहेत. आणि या दिवशी पितरही आपले या झाडावर असतात अमावस्येच्या दिवशी. त्यामुळे आपण तिथेही आवर्जून त्या झाडाची पूजा करायची. अगरबत्ती वगैरे आपण तिथे टाकू शकतो, झाडाला प्रदक्षिणा करू शकतो, याने आपले पित्र संतुष्ट होतात. तर या दिवशी अजून आपण दानधर्म काय करू शकतो? यथाशक्ती आपण हिरण्यदान करायचं आहे बघा, 12 ते 12:30 या वेळेत. ब्राह्मणाला
जानवं जोडा अर्पण करायचं आहे. पेढे तुम्हाला यथाशक्ती जेवढे पेढे न्यायचे तेवढे तुम्ही नेऊ शकता आणि दक्षिणा द्यायची आणि आपले पित्र संतुष्ट होतात. अजून तुम्ही काय यथाशक्ती अजून तुम्हाला गोरगरिबांना वगैरे ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे त्यांनाही तुम्ही अन्नदान करू शकता. याने आपले पित्र संतुष्ट होतात. बघा, ज्या घरात पितरांचा आशीर्वाद असतो ते घर खूप म्हणजे छान आनंदी असतं आणि पित्र जर संतुष्ट असले तरच ते आपल्याला छान राहून देतात. नाहीतर मग ते पण आपल्याला त्रास देत असतात कोणत्या ना कोणत्या रूपाने. कधी कधी आपले मुलं खूप हट्टी असतात. कधी कधी म्हणजे घरामध्ये अचानक कोणतेही आजार वगैरे असे अचानक प्रश्न उद्भवतात. हे सर्व पितृदोषाचे कारण असतात, ते आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे आपण सेवा करायला बिलकुल कंटाळा करू नका. बघा, आपण आयुष्यामध्ये बघा आता आपण पोटासाठी किती धावपळ करत असतो. नोकरी करणं आपल्याला नोकरी करणं आपल्याला गरजेचं आहे. तसंच आपल्याला या सर्व सेवा साधना करणंही तेवढंच गरजेचं आहे. आयुष्य जगताना या सेवा साधना हे केलेच पाहिजेत प्रत्येकाने. तुम्हाला जसं जमेल तसं करा, पण नक्की करा. कारण याने आपल्या पुढं मुलाबाळांचं जे काही आयुष्य आहे ते सुखी होईल. आणि यानंतर आता आपण काय करायचं आहे, अमावस्या असल्यामुळे घराला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचं आधी उंबरा थोडा पुसून घ्या. त्यानंतर हळद त्याच्यावर सारवून छान लेपन करायचं आहे. त्याच्यावर पंचोपचार उंबऱ्याची पूजा करा. त्यानंतर बाहेर थोडीशी रांगोळी काढा छान अशी, आणि छान वाटतं. आणि नंतर काय या दिवशी काय करायचं आहे, अजून तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीची सेवा पण करायची. बघा, दिवाळीच्या वेळेस आपण जशी लक्ष्मीप्राप्तीची सेवा करतो तर तशीच सेवा आपण या दिवशी करू शकतो. लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री या 24 वेळा हे मंत्र घेऊ शकतो. कमलात्मक मंत्र आहे, अजून कुबेर मंत्र आहे, षोडशी मंत्र आहे. हे सर्व 24 वेळा किंवा 16 वेळा आपण ही सेवा करू शकतो. त्यानंतर आपण विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकतो. आणि सूर्याची सेवा ही आपण या पौष महिन्यामध्ये महिनाभर केली तर खूपच उत्तम. कारण सूर्यदेव हे आपल्याला एवढा रोजच आपल्याला प्रकाश देतात. त्यांचा काही त्यात स्वार्थ नसताना आपल्याला एवढी ऊर्जा देतात. आपण त्यांची सेवा करायला काहीच हरकत नाही. बघा, तर अशा सर्व सेवा साधना करायच्या आहेत. संध्याकाळी आपण दरवाज्यावर म्हणजे घरामध्ये आपल्या संरक्षणास, आता आपल्या घरामध्ये कोण कसं येतो आपल्याला माहीत नाही. बघा, कधी कधी घरामध्ये म्हणजे खूप अशी निगेटिव्हिटी तयार होते. तर त्याच्यामुळं काय करायचं, घरामध्ये संध्याकाळी कोळा बांधायचा आहे. बघा, कोळा बाजारात भेटतो, तो कोळा आणायचा आहे, तो बांधायचा आहे. कापूर होम या दिवशी आवर्जून करायचा आहे. कापूर होम कसा करावा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. बघा, भीमसेनी कापूर एकावर एक अशी जळत जळत त्या श्री स्वामी समर्थ मंत्र हा म्हणत म्हणत त्या जाळायच्या आहेत. आणि तो नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. आणि जर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जर असेल तो नारळ लगेच तडकतो. आणि जर आपल्या घरामध्ये म्हणजे छान असं सकारात्मकता असेल तर तो नारळ तडकत नाही. तर तो नारळ मग तसाच ठेवायचा. जर तडकला नाही तर त्यात जोपर्यंत पाणी तोपर्यंत तो तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर तो जेव्हा त्यातलं पाणी संपेल तेव्हा त्यानंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. आणि परत मग अमावस्याला किंवा पौर्णिमेला किंवा शनिवारी तो तुम्ही दुसरा नारळ त्यावर बदलू शकता. तर असा हा कापूर होमही आपल्याला करायचा आहे. संरक्षण सेवा तुम्ही करू शकता. बघा, आपली पिवळी मोरी असते ती हातामध्ये घ्यायची, थोडी रक्षा घ्यायची. आपली अगरबत्तीची वगैरे आपण धूप वगैरे लावतो त्याची रक्षा घ्यायची आहे. त्यावर तुम्ही वल्गाला सुक्त म्हणू शकता 1 वेळा किंवा 5 वेळा. आणि कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. आपल्या दत्त महाराजांचा मंत्र घ्यायचा आहे, गोरक्ष महाराजांचा मंत्र, शाबरी मंत्र घ्यायचा आहे, नवनाथांचा मंत्र घ्यायचा आहे. आणि ही अशी रक्षा तयार झाल्यावर पूर्ण घरामध्ये टाकायची, घराच्या बाहेर टाका. तुम्ही जर शेतकरी असाल, गावी असाल तर तुम्ही शेतामध्ये टाकू शकता, जनावरांच्या गोठ्यामध्ये टाकू शकता. याने आपल्या गायींचं वगैरे संरक्षण होतं. तर ही सर्व अशी सेवा आहे. बघा, ही सर्व सेवा करायचं तुम्ही कंटाळा करू नका. या सेवा अशा केल्याच पाहिजे. आपल्या घराचं संरक्षण होतं याने. आणि आपल्या महिनाभर याचं म्हणजे या सेवा केल्याने आपल्या घराचं संरक्षण होतं. तर अशी अमावस्याची सेवा, अमावस्याला बिलकुल घाबरायचं नाही. बघा, आपण अमावस्या ही म्हणजे चांगली असते असं काही नाही की ती म्हणजे त्यामुळं अमावस्या म्हटलं की म्हणजे खूप वाईट शक्ती वगैरे असतात. वाईट शक्ती असतात पण त्या आपण सेवा केल्याने त्या कमी होतात. आपण जर स्वामी महाराजांची सेवा करतोय तर या वाईट शक्ती आपल्याला काहीच करू शकत नाही. तशी आपण ती तशी सेवा पण केली पाहिजे त्यासाठी. त्यामुळं घाबरून न जाता तुम्ही अमावस्याला ही सर्व जर सेवा केली तर म्हणजे सर्वांनाच याचा लाभ होईल असं मला वाटतं. चालेल, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.